नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचं आहे घेरलेलं गव्हाचं पीठ. त्यासाठी लागणारं साहित्य: वाटीभर गव्हाचं पीठ, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळदी, थोडेसे तीळ, थोडेसे अजवाईन, थोडीशी बडीशोप आणि जिरा मोहरी. मंडळी सगळं एका प्लेटवर काढून ठेवायचं. त्यानंतर आपण गॅस ऑन करायचा, त्यावर पातेली ठेवायची. त्यानंतर त्याच्यात 2 चम्मच तेल टाकायचं. तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरा मोहरी ॲड करायची. जिरा मोहरी एकदम फ्राय होऊ द्यायची. ते फ्राय झाल्यानंतर आपण काढलेलं तिखट त्यात ॲड करायचं व छानपैकी मिक्स करायचं. त्यानंतर आपण पाणी ॲड करायचं. मंडळी जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे ना, तेवढंच पाणी ॲड करायचं. त्यानंतर आपण जे काढलेलं साहित्य होतं, बडीशोप, अजवाईन, तीळ, मीठ, हळद व कोथिंबीर, असं सगळं त्याच्यात ॲड करायचं. ते ॲड केल्यानंतर 10 मिनिट मस्त उकळी येऊ देऊपर्यंत सोडून द्यायचं. उकळी आल्यानंतर आपण गव्हाचं पीठ काढलेलं होतं ते त्याच्यात ॲड करायचं व मस्त छानपैकी फेटून घ्यायचं. असं फेटायचं की त्याच्यात एकही गुंत राहायला नको. मग ते मस्त फेटल्यानंतर त्याला रेस्ट करायला सोडून द्यायचं 10 मिनिट. बघा म्हणजे किती छान गव्हाचं पीठ रेडी झालं आहे. तुम्ही लवकरात लवकर बनवा आणि लवकरात लवकर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.